नमस्कार, मी कीर्ती पाटील, डॉक्टर दादासाहेब सुरेशजी पाटील एस युनिटची विद्यार्थिनी। माननीय प्रधानमंत्रींनी दिलेल्या पंचप्रणांवर माझं मनोगत आपल्यासमोर मांडते। स्वातंत्र्य मिळवून भारताला 75 वर्ष झाली आणि येणाऱ्या 25 वर्षासाठी माननीय प्रधानमंत्रींनी पंचप्रण कार्यक्रम देशासमोर ठेवला आहे। 2047 मध्ये भारत एक विकसित देश असेल हे आपलं लक्ष आहे। हे वर्ष 2047च का निवडलं गेलं कारण 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि 1947 ते 2047 भारताला स्वातंत्र्य मिळवून 100 वर्ष पूर्ण होतील आणि हा शताब्दी महोत्सव साजरी करताना भारत एक विकसित देश असेल। येत्या कालखंडात आपण या पंचप्रणांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे। ही फक्त पंतप्रधान व मुख्यमंत्री यांची जबाबदारी नसून तुमची माझी सर्वांची जबाबदारी आहे। हे 5 प्रण पुढील प्रमाणे: पहिला, विकसित भारत; दुसरा, गुलामगिरीच्या सर्व खुणा पुसून टाका; तिसरा, आपल्या वारसाचा अभिमान बाळगा; चौथा, एकतेचे सामर्थ्य; आणि 5वा, नागरिकांचे कर्तव्य। पहिला प्रण, विकसित भारत। आता देश एक व्यापक संकल्प घेऊन चालणार आहे आणि तो म्हणजे विकसित भारताचा आहे। मी जेव्हा डोळे बंद करते आणि आपल्या विकसित भारताची कल्पना करते तेव्हा माझ्या डोळ्यासमोर असा एक भारत येतो जिथं भुकेचा नंगा नाश नाही, शोषित मजदूर नाहीत, जिथं एकही विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहणार नाही, असा एक भारत जो सरकारी भ्रष्टाचार मुक्त असेल, असा एक भारत जो सरकारी पारदर्शकतेसोबतच काम करेल, असा एक भारत कृषी उद्योगधंद्यांसोबतच अन्य उद्योगधंद्यांमध्येही पुढे जाऊ शकेल। मला वाटतं ज्या भारताने जगाला शून्य दिला, ज्या भारतात महात्मा गांधींसारखे युगपुरुष होऊन गेले, ज्या भारतात कलामांसारखे वैज्ञानिक होऊन गेले, असा भारत एक विकसित देश नाही बनू शकत, नक्कीच बनू शकतो। दुसरा प्रण, गुलामगिरीच्या सर्व खुणा पुसून टाका। मानवमुक्तीचा मार्ग हा सर्वोत्तम मार्ग आहे। गुलामी ही मानसिक, धार्मिक, भाषिक, राजकीय आणि सांस्कृतिक स्वरूपाची असते। कुठल्याही देशाला गुलाम बनवायचे असल्यास त्या देशाचा इतिहास व संस्कृतीवर अगोदर हल्ला केला जातो। आपल्याला या सर्व खुणा पुसायच्या असतील तर वर्ण व्यवस्थेचा त्याग करून संविधान प्रतीची जागृती करणे अनिवार्य आहे। तिसरा प्रण, आपल्या वारसाचा अभिमान बाळगा। वारसा म्हणजे काय तर आपल्याला आपल्या भूतकाळाकडून किंवा आपल्या पूर्वजांकडून मिळालेला वारसा। आपला सांस्कृतिक वारसा ही आपल्या जुन्या पिढीकडून मिळालेली एक सुंदर देणगीच आहे, जी आपल्याला एक चांगला माणूस बनवण्यासाठी व सुसंवादी समाज निर्माण करण्यास मदत करते। भारत हा प्राचीन देश आहे, आपल्याला एक सुंदर वारसा लाभला आहे। ते टिकवून ठेवण्याची जबाबदारी ही आपलीच आहे, जेणेकरून भावी पिढ्यांना ते पाहायला व अनुभवायला मिळेल। शाळांनी विद्यार्थ्यांना भारतीय वारसा व तो शतकानुशतके कसा टिकून आहे याबद्दल शिकवलं पाहिजे। यामुळे त्यांच्यात अभिमानाची भावना निर्माण होईल व ही परंपरा पुढे चालू ठेवण्याची व नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा त्यांना मिळेल। चौथा प्रण, एकतेचे सामर्थ्य, एकता आणि एकजुटता। 140 कोटी देशवासियांमध्ये एकता असावी। आपला परका असा भेदभाव न करता एक भारत श्रेष्ठ भारत ही आपली प्रतिज्ञा आहे। सरदार वल्लभभाई पटेल असं म्हणायचे की जेव्हा जनता एक होते तेव्हा जनतेसमोर क्रूर शासनही टिकू शकत नाही, म्हणून जातीपातीच्या भेदभावाला विसरून सर्वजण एक व्हा। शेवटचा परंतु अत्यंत महत्त्वाचा प्रण, नागरिकांचे कर्तव्य। कारण आपण आपले कर्तव्य जेव्हा योग्य रीतीने पार पाडू तरच आपला देश विकसित देश होईल। आपल्याला मानवाला हक्क प्राप्त होतात तशी त्याची कर्तव्येही असतात। आपल्याला आपल्या हक्कांबाबत जशी जागरूकता असते तशी कर्तव्यांबाबतही असायला हवी। आपण आपली कर्तव्ये योग्य रीतीने पार पाडली तरच शासनाचे कार्य सुरळीतपणे चालू शकेल। नागरिकांचे कर्तव्य कोणती तर कायद्यांचे पालन करणं। कायद्यांचे पालन केल्यास समाजात शांतता व सुव्यवस्था टिकून राहते। कर देणं, कर हे प्रमुख उत्पन्नाचे साधन असते। या उत्पन्नातून विकासाच्या विविध योजना अंमलात आणल्या जाऊ शकतात व जनतेला सेवा पुरवल्या जाऊ शकतात। हे कर्तव्य पार पाडून आपण आपल्या विकासालाच हातभार लावत असतो। स्वातंत्र्य मिळवून आपल्याला 75 वर्ष झाली तरीही स्वच्छतेसाठी आपण स्वच्छता अभियान राबवतोय, तरीही रस्त्याच्या दोघं कडेला कचरा होऊनच जातो। आपल्याला वाटतं कुठेतरी फेकून देऊ, नगर परिषदवाले एक दिवस उचलून घेऊन जातील। हा दृष्टिकोन आपण बदलायला हवा, तरच आपला देश विकसित देश म्हणून ओळखला जाईल। जय हिंद।